मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नांदेडच्या धर्माबादमध्ये बोगस मतदानाच्या आरोपावरून राडा। तेलंगणातील मतदार बोगस मतदान करत असल्याचाही आरोप। दोघांना मारहाण, पोलिसांकडून पत्रकारांना सुद्धा धक्काबुक्की झाल्याची माहिती। नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप। भाजपचे आमदार राजेश पवार यांचे फोटो असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेल्याची माहिती। तर राजेश पवार यांनी आरोप फेटाळले। नांदेडमध्ये मंदिरात सुद्धा 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा प्रकार। 4000 रुपये मिळणार म्हणून कब्बशी चिन्ह असलेल्या लोकांनी थांबवून ठेवलं, महिलांचा आरोप। धर्माबादमधील दोन्ही घटनांची निवडणूक विभागाकडून दखल। चौकशी करून कारवाई करणार तहसीलदार सुरेखा स्वामींची माहिती। तर निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी दोन्ही ठिकाणाची भेट देऊन पाहणी केली आहे। शिंदेच्या सेनेनं अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। 200 जण पोलिसांच्या या प्रकरणी ताब्यात। अंबरनाथमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिंदेच्या शिवसेनेचा आरोप। आरोपांनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले। बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न। बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेलं। अजित पवार तटकरेंची रात्री फडणवीसांसोबत तासभर बैठक। अनेक ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत। युती नाही तिथे स्थानिक पातळीवर पवारांसोबत युतीचे संकेत, सूत्रांची माहिती। तर भाजप नेते आशिष शेलार आणि सुनील तटकरे यांची भेट। मुंबईतील जागा वाटपावर चर्चा झाल्याचीही माहिती। नागपुरात टँक टॉवरच्या अपघातात 6 कामगारांचा मृत्यू। राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत। तर कंपनीकडून 30 लाखांची मदत। फडणवीसांची माहिती। ठाणे पालिकेमध्ये भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपनं मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, तर शिवसेनेकडून सुद्धा भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी। लालबाग परळ, दादरसह माहीम, बायखळा आणि वरळीमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार। दोन्ही पक्षांकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती। संजय राऊतांकडून राज ठाकरेंची दुसऱ्यांदा भेट। मनसे ठाकरेंच्या सेनेतील जागा वाटपासंदर्भात भेट असल्याची माहिती। आमदार खासदार नेत्यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका, कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नको। भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। एप्स्टीन फाईलमधील 3 लाख कागदपत्र अमेरिकेच्या न्याय विभागाकडून प्रसिद्ध। तर बिल क्लिंटन यासह मायकल जॅक्सनसह क्रिस टकर आणि ब्रिटिश राजकुमार अँड्र्यू सारख्या प्रमुख व्यक्तींच्या फोटोंचा यामध्ये समावेश। पंतप्रधान मोदींचं आणि एप्स्टीनचं नातं काय? एप्स्टीनच्या सांगण्यावरून मोदी अमेरिकन अधिकाऱ्याला भेटायला तयार कसे झाले? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल। पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा हा प्रयत्न। पृथ्वीराज चव्हाणांकडून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न होतोय। उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। सोमवारी माणिकराव कोकाटे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता। अटकेला तात्पुरती स्थगिती, मात्र शिक्षेला कायमची स्थगिती मिळण्याची मागणी करणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।